गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सलरेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन हे पॉईंट्स बघितलेले आहेत. आज आपण पुढचा टॉपिक घेतो आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. एकूण 3 ग्राफ आपल्याला शिकायचे आहेत. हे तीनही ग्राफ कशा रीतीने काढलेले आहेत ते मी तुम्हाला नीट समजावं म्हणून 3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला याआधी पाठवलेल्या आहेत. अगदी छोटे छोटे व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पहा. तुम्हाला हे ग्राफ कशा रीतीने काढले आहेत ते त्यावरनं समजेल. आता मी तुम्हाला फक्त या ग्राफचं एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे. पहिला आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. इथे आपल्याला डिस्टन्स कवर्ड बाय अ कार इन फिक्स टाईम इंटरवल आपल्याला गिव्हन आहे. दिस इज डिस्टन्स टाईम इन सेकंड्स अँड दिस इज डिस्टन्स इन मीटर्स. ॲज इट इज रिप्रेझेंटिंग युनिफॉर्म मोशन देअरफॉर हिअर डिस्टन्स कवर्ड पर मीटर विल बी पर सेकंड विल बी सेम. एका म्हणजे 10-10 सेकंदांचा जर आपल्याला वेळ दिलेला आहे तर प्रत्येक 10 सेकंदांमध्ये इथे इक्वल डिस्टन्स कवर झालेला आहे. याचं कारण ही मोशन कशी आहे, ही युनिफॉर्म मोशन आपल्याला दिलेली आहे. याचा जर ग्राफ काढला आपण तर तो ग्राफ कसा येतो, इट इज इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये हा ग्राफ येतो. सगळे पॉईंट्स घेतले आणि त्यांना जोडलं तर बरोबर इथे आपल्याला स्ट्रेट लाईन आलेली दिसते. का स्ट्रेट लाईन येते ही, कारण पुन्हा तेच आहे की ही कशी आहे, युनिफॉर्म मोशन आहे. means distance covered per unit time will be same and therefore the graph is in a straight line. तेच पुढच्या पेजवर आपल्याला या ठिकाणी नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ काढलेला आहे. डिस्टन्स कवर्ड बाय अ बस ऑन अ ट्रॅफिक रोड इथे आपल्याला दिलेला आहे. टाईम इन सेकंड बरोबर 5-5 सेकंदांनी वाढत आहे, परंतु डिस्टन्स इन मीटर मात्र आता अनइक्वल डिस्टन्स कवर्ड इन इक्वल टाईम इंटरवल आहे. जर ग्राफ आपण याचा घेतला आणि तो सगळे पॉईंट्स प्लॉट केले आणि ग्राफ जर आपण काढला तर तो कसा दिसतो आपल्याला, हा स्ट्रेट लाईनमधला ग्राफ येणार नाही आहे, कर्व येईल थोडी याला. इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला, डज द ग्राफ शो अ डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम? नो, देअर इज नो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. ती केव्हा असू शकते डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी, इफ द मोशन इज युनिफॉर्म मोशन. ॲज दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन म्हणून इथे डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आपल्याला दिसणार नाही. कुठे ना कुठेतरी मध्येच कमी झालेला आहे डिस्टन्स कवर्ड, मध्येच वाढलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला हा ग्राफ दिसत आहे. म्हणजेच बस कशी आहे इथे, द बस इज हॅविंग नॉन युनिफॉर्म मोशन. द नेक्स्ट ग्राफ इज गिवन टू अस इज व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे. कोणचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर 1.7. दिस इज द ग्राफ ऑफ दिस व्हेलॉसिटी. ही जी स्ट्रेट लाईन आहे ही झाली त्याचा ग्राफ. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. 2 आणि 4 तासांच्या मध्ये, म्हणजे एकूण किती वेळातलं काढायचं आहे डिस्टन्स कवर्ड आपल्याला, तर या 2 तासांमधलं डिस्टन्स कवर्ड आपल्याला काढायचं आहे. आपल्यापाशी एक्सप्रेशन कुठलं आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे आहे आपलं एक्सप्रेशन. मग या एक्सप्रेशनवरूनच डिस्टन्स इज इक्वल्स टू काय येईल, स्पीड इन टू टाईम येईल. व्हॉट इज स्पीड हिअर, स्पीड इज कॉन्स्टंट, दॅट इज 60 km/h अँड टाईम इज 2 hours and therefore distance covered is equals to 60 into 2 that is 120 km. म्हणजे एकूण 120 किलोमीटर डिस्टन्स या 2 तासांमध्ये काय केलेलं आहे, या ट्रेननी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड द एरिया ऑफ अ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. मग इथे काही रिलेशन आहे का. आता या क्वाड्रँगलचा जर एरिया काढायचा असेल तर आपण सूत्र वापरणार आहे कोणाचं, रेक्टँगलचं. दॅट इज एरिया इज इक्वल्स टू लेंथ इन टू ब्रेड्थ. व्हॉट इज लेंथ हिअर, लेंथ असणार आहे ही. ठीक आहे. 2 पासून ते ए पर्यंतचं अंतर किती आहे, 60 एवढं याचा डिस्टन्स आहे. नंतर ब्रेड्थ किती याची, तर ही अशी आडवी झाली ब्रेड्थ, ती किती आहे, 4 - 2 दॅट इज 2. म्हणजे पुन्हा 60 into 2 दॅट इज 120. means what we can say about this area and distance covered, both are same. दोन्ही कसे आहेत या ठिकाणी सारखे आलेले आहेत. म्हणजे हा जो इथे क्वाड्रँगल आलेला आहे, हा क्वाड्रँगल काय रिप्रेझेंट करतो, डिस्टन्स कवर्ड बाय दॅट ट्रेन इन पर्टिक्युलर टाईम इंटरवल. 2 तासांचा जो टाईम इंटरवल घेतलेला आहे त्या टाईम इंटरवलमध्ये किती डिस्टन्स कवर झाला आहे
हे आपण त्या क्वाड्रँगलच्या एरियावरनं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर पुढे म्हटलेलं आहे व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. त्या ट्रेनचं ॲक्सेलरेशन किती आहे. ॲक्सेलरेशन केव्हा असतं, व्हेन देअर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. मग या ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी झालेला आहे का, नाही आहे. व्हेलॉसिटी किती आहे, कॉन्स्टंट आहे, दॅट इज 60 km/h. आणि म्हणून ॲज देअर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी देअर इज नो ॲक्सेलरेशन. जर चेंज इन व्हेलॉसिटी झालेलाच नाही आहे तर तिथे कुठल्याही प्रकारे चेंज इन म्हणजे ॲक्सेलरेशन राहणार नाही. यानंतरचा तिसरा ग्राफ आहे आपला व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता काय दिलेलं आहे, आधी युनिफॉर्म व्हेलॉसिटी होती, आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. म्हणजेच काय असणार आहे, देअर विल बी अ चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ अ कार इन स्पेसिफिक टाईम इंटरवल्स अँड दिस चेंज इन व्हेलॉसिटी इज गिवन हिअर इन दिस टेबल. टाईम किती आहे, 5-5 सेकंदांनी वाढत चाललेला आहे. व्हेलॉसिटी कशी होते, व्हेलॉसिटी पहिल्या 5 सेकंदांमध्ये पहिल्या 0 होती, मग 8 झाली, मग 16 झाली, मग 24 झाली. म्हणजेच काय होतं आहे, ॲट एव्हरी 5 सेकंड व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस बाय 8 m/s. ठीक आहे. जर याचा आपण ग्राफ केला म्हणजे ग्राफ काढला, सगळे पॉईंट्स प्लॉट केले आणि ते जोडले, तर हा सुद्धा ग्राफ कसा येतो, इट ॲपियर्स इन अ स्ट्रेट लाईन. व्हाय, अगेन इट इज अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, इट इज रिप्रेझेंटिंग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन दाखवत असल्यामुळे हा ग्राफ कसा आलेला आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आलेला आहे. आता याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. दस दिस इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट. आपण आत्ताच बघितलं व्हेलॉसिटी कितीनी चेंज होत आहे, इट इज चेंजिंग बाय 8 m/s एव्हरी 5 मिनिट्स. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये ही व्हेलॉसिटी, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे मिनिट्स म्हटलं आहे, तिथे सेकंड्स म्हटलं आहे. आपण याला मिनिट्स म्हणूनच घेऊया, पण इथे ग्राफमध्ये पुन्हा इथे सेकंड्स म्हणून दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. हा प्रत्येक युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशनसाठी हा जो ग्राफ असेल तो काय येणार आहे, स्ट्रेट लाईनमध्ये येणार आहे. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन्स द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ टाईम. म्हणजे कसाही शेप येऊ शकतो. जसं की इथे मी ही कर्व काढलेली आहे, म्हणजे इथून व्हेलॉसिटी वाढत गेली आणि त्यानंतर व्हेलॉसिटी कमी होत गेली, असं सुद्धा येऊ शकतो. किंवा इनिशियली व्हेलॉसिटी अतिशय कमी होती, मग वाढत गेली, मग पुन्हा एकदम काय झालेली आहे, कॉन्स्टंट झालेली आहे, असं सुद्धा शेप येऊ शकतो. कोणासाठी, फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी मात्र काहीही दुसरा हे नाही आहे. काय राहणार आहे, ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईनमध्येच राहणार आहे. आता इथे फ्रॉम द ग्राफ वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन 10th and 20th seconds ॲज वी डिड इन द केस ऑफ द ट्रेन इन द प्रिव्हियस एक्झाम्पल. आता आपल्याला 10व्या आणि 20व्या सेकंदांमध्ये जे डिस्टन्स कवर झालं आहे ते आपल्याला काढायचं आहे. द डिफरन्स इज दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे इथे कॉन्स्टंट नाही आहे, इट इज चेंजिंग कंटिन्युअसली, बट चेंज इज युनिफॉर्म. चेंज कसा आहे, युनिफॉर्म आहे. In such a case, we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that interval. म्हणजे इथे आपल्याला नुसती व्हेलॉसिटी घ्यायची नाही आहे. जसं त्या एक्झाम्पलमध्ये आपण 60 km/h तर 60 आपण घेऊन टाकली होती व्हीची किंमत, परंतु इथे मात्र आपल्याला तसं करता येणार नाही. आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढावी लागेल. मग 10व्या ह्याला किती आहे व्हेलॉसिटी, इट इज 16, आणि 20व्या ह्याला किती आहे, 32 आहे. म्हणून मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती येणार, 32 + 16 डिवायडेड बाय 2 दॅट इज 24 m/s एवढी येणार ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता याला काय करायचं आहे, मल्टिप्लाईंग इट बाय टाईम इंटरवल दॅट इज 10 seconds वी गेट 24 m/s इंटू 10 दॅट इज 240 मीटर. आता पुन्हा मागच्याच एक्झाम्पलसारखं, सिमिलर टू द एक्झाम्पल ऑफ द ट्रेन द डिस्टन्स कवर्ड इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD. क्वाड्रँगल जो आहे ABCD त्या एरियाने त्याच्या एरियाने आपण काय करणार आहे, आता डिस्टन्स कवर काढणार आहे. या ठिकाणी ABCD म्हणजे काय आहे, हा स्क्वेअर, हा रेक्टँगल आणि हा ट्रँगल, या दोनपासून हा बनलेला आहे. म्हणून मग आता एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इज इक्वल्स टू एरिया ऑफ स्क्वेअर AECD प्लस एरिया ट्रँगल ABE म्हणजेच लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस 1/2 ब्रेड्थ इंटू हाईट. व्हॅल्यूज टाकले आपण.
लेंथ इंटू ब्रेड दॅट इज 10 इंटू 16 प्लस 1/2 10 इंटू 16 हे येतं 160 प्लस 80 दॅट इज 240 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता या ठिकाणी आज आपण इथेच थांबणार आहे. तीनही ग्राफ आपण बघितलेले आहेत. तुमचं पहिलं युनिट लॉ ऑफ मोशन, त्या लॉ ऑफ मोशनमधले हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.